हॅलो. संयुक्त आदिवासी कृती समिती नागपूरच्या वतीने आज आपल्या आंदोलनाचा चौथा दिवस. तर आज आपण या आंदोलनस्थळी 4 ते 5 मुद्दे घेऊन बसलेलो आहोत. आज 12,500चा मुद्दा म्हणजे विशेष भरती ही गेल्या 2016-17 पासून रखडलेली आहे. ज्या आपल्या हक्काच्या जागा होत्या त्या हक्काच्या जागेवर इतर समाज त्या जागा बळकवून बसलेला आहे आणि त्या जागेवर शासन संरक्षणावर संरक्षण देऊन राहिला आहे. परंतु ज्यांच्या हक्काच्या ज्यांच्या अधिकाराच्या जागा होत्या आणि वरून त्यावरच आमचा आदिवासी समाज संविधानिक लढाई लढून सुद्धा सुप्रीम कोर्टाने त्यावर न्याय देऊन सुद्धा ही शासन जर दखल घेत नसेल तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी येऊन लढणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून आणि त्यासोबतच जो पेसा भरतीचा मुद्दा गेल्या 1 वर्षापासून 2014 पासून आपल्याला पेसा भरती लागू झालेली आहे. तर गेल्या 1 वर्षापासून जो पेसा भरतीचा मुद्दा रखडलेला आहे, जे 7,699 विद्यार्थी नियुक्तीविना या ठिकाणी अडकलेले आहेत, तर त्यांना कुठेतरी न्याय मिळण्यासाठी आज ते दारोदार भटकून राहिलेले आहेत. तर माझ्या आदिवासी बांधवांनो आणि समाज बांधवांनो, मी या ठिकाणी आपल्याला या स्टेजच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. हम साथ चले तो जीतेंगे हा जो नारा आहे हा फक्त म्हणून नाही तर त्या प्रत्यक्षात अवलंबण्याची आता वेळ आली आहे. सबका साथ सबका विकास एवढं म्हटल्यानं नाही होत, तर त्यासाठी प्रत्यक्षात इथं आपल्याला उतरावं लागेल. माझा पाठिंबा आहे म्हणण्यापेक्षा मी तुझ्या हातात हात घेऊन चालतो हे शब्द आपल्या तोंडून आले पाहिजे. तेव्हाच कुठंतरी आपल्या या आंदोलनाला एक बळ निर्माण होणार. आणि नागपुरातील असो या महाराष्ट्रातील असो जेवढे बांधव आमचे या ठिकाणी उपस्थित राहू शकतात, या आंदोलनास्थळी उपस्थित राहू शकतात, तेवढ्यांनी कृपया उपस्थित राहावं. कारण हा आपल्या कुणाचा बाहेरच्यांचा लढा नाही तर आपल्या समाजाने समाजासाठी उभा केलेला लढा आहे. तर या ठिकाणी एवढीच विनंती आहे, एवढीच विनंती तर करायला नाही पाहिजे मुळात, कारण हा लढा समाजाचा आहे. तर मी फक्त या ठिकाणी आवाहन करेन की आपली उपस्थिती इथं प्रार्थनीय आहे. तर इकडे तिकडे भटकत न राहता कृपया आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हा आणि बळ द्या. धन्यवाद.